एफएमच्या 101.7 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणी औरंगाबाद केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 6:10 झालेत. प्रसारित करत आहोत अमृतधारा. शुद्धता याविषयी संजीव बोचरे यांचे विचार आम्ही आता प्रसारित करत आहोत. शुद्धता म्हणजे पवित्रता. माणसाच्या जगण्यातली सगळ्यात सुंदर बाब म्हणजे शुद्धता. वाणीने, विचाराने, आचाराने पवित्र वर्तन ही निकोप समाजासाठी अत्यंत आवश्यक बाब आहे. निर्मळ आणि निकोप मनासाठी, आरोग्यासाठी सरळ साधं वर्तन गरजेचं आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. त्यामागे मोठा अर्थ आहे. समाजामध्ये वावरताना चांगलं वर्तन हे मनाला निकोप आणि सुदृढतेकडे नेतं. आपल्या आसपास अनेक माणसं असतात. शारीरिकदृष्ट्या ती निरोगी असूनही आजारी असतात आणि याचं कारण मानसिकतेत दडलेलं असतं. आणि चांगल्या मानसिकतेसाठी आपलं कर्म पवित्र असावं. रोजच्या दैनंदिन जीवनात मी कुणाला फसवणार नाही, मी फुकटचं कुणाचं घेणार नाही आणि माझ्या या वागण्या बोलण्याचा इतरांवर चांगला प्रभाव पडेल. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, या तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे वागेल अशा निर्धाराने प्रत्येकच माणूस वागू लागला तर न्यायालयावरचा ताणही कमी होईल. शुद्धतेमध्ये सगळ्यात मोठी अडचण लालसा ही आहे. लालच बुरी बला है. ही छोटी छोटी वाक्य मोठा गहन अर्थ सांगून जातात. कबीरदास म्हणतात त्याप्रमाणे, मैं भी भूका न रहूं साधू न भूका जाए. म्हणजेच माझ्या गरजा पूर्ण होतील आणि मेहमान म्हणजेच माझ्याकडे येणाऱ्या अतिथींच्या गरजा पूर्ण होतील. एवढं अर्थार्जन झालं म्हणजे खूप झालं. माझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी करावं लागणारं काम, मग कुणी शिक्षक असेल, कुणी कामगार, कुणी व्यापारी, असे सर्वच घटक आपली नोकरी, व्यवसाय सचोटीने करणं. मी ज्या कामाचं वेतन घेतो ते काम परिपूर्ण करणं, त्याला न्याय देणं, अशा प्रकारचं वर्तन हे समाज उपयोगी तर असतंच, तितकंच ते व्यक्तीला समाधान देणारंही असतं. आनंद, समाधान, सुख हे सगळं व्यक्तीच्या जवळ असताना ते आपण इतरत्र शोधत असतो. कामात देव पाहिला, कामात देव दिसला तर देवळात जाऊन देवापुढे हात जोडण्याची आवश्यकता राहत नाही. व्यक्तीच्या समूहाच्या विचारात समाजहिताचा विचार रुजणं ही समाज परिवर्तनाची सुरुवात ठरते. विचार बदला, जग बदलेल. आणि हे शक्य आहे. प्रत्येकाने स्वतःपासून शुद्ध वर्तन, शुद्ध चारित्र्याचा आग्रह धरला तर या गोष्टी शक्य होतील. आणखी कसं आहे बघा, माणूस कशाला पाहून हसतो यावरून त्याचं चारित्र्य समजतं. तसंच समाज कोणत्या गोष्टीला प्रतिष्ठा देतो त्यावरून त्या समाजाची वाटचाल कोणत्या दिशेने सुरू आहे हे समजते. प्रयत्न छोटा असला तरी चालेल, पण त्याची सुरुवात होणं गरजेचं आहे. जसं एखाद्या मुलीने मी हुंडा घेणाऱ्या मुलाशी लग्न करणार नाही असं ठरवणं आणि इतरांनीही आम्ही हुंडा घेणाऱ्या मुलाच्या लग्नाला जाणार नाही असं ठरवणं म्हणजे एका चांगल्या वाटेच्या दिशेने आमचा प्रवास सुरू आहे असा होतो. समाजातल्या ज्या ज्या गोष्टी वाईट, लोकांच्या हिताच्या विरोधातल्या आहेत त्याचं मी कधीच समर्थन करणार नाही. उलट अशा गोष्टींचा मी विरोध करेन. या विचाराने प्रेरित झालो तर हे आपोआप थांबायला सुरुवात होईल. पण संदीप खरे यांच्या गाण्यासारखं मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही, मी निषेध सुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही, या भूमिकेत सर्वसाधारण माणूस राहत आला आणि त्यामुळेच समाजात अनिष्ट गोष्टींना प्रतिष्ठा प्राप्त होत गेली. आणि मग सगळा समाजच शुद्धतेपासून, पावित्र्यापासून, निर्मळपणापासून दूर दूर जाऊ लागला. आपल्याला हे थांबवायचं आहे. या संदर्भात मला डॉक्टर आह साळुंखे यांच्या या ओळी अत्यंत महत्वाच्या वाटतात. ते म्हणतात, फलप्राप्ती ही जशी आनंददायक असते तशीच कर्माची प्रत्यक्ष कृती ही देखील आनंददायक असते. हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. केवळ कर्म करण्यामध्येही एक स्वतंत्र, स्वयंभू आणि फलनिरपेक्ष असा श्रेष्ठ आनंद दिसतो.
आपल्याला फलप्राप्तीच्या आनंदाप्रमाणेच कर्म करण्याचा आनंदही हवाहवासा वाटतो. काही ना काही काम केल्याशिवाय माणसाच्या मनाला स्वस्थता लाभत नाही. हे देखील काम करण्यामागचं एक महत्वाचं कारण असतं. सरांचे हे विचार मला महत्वाचे वाटतात आणि ते शुद्धतेच्या दिशेने घेऊन जातात. शुद्धता याविषयी संजीव बोचरे यांचे विचार अमृतधारा या कार्यक्रमातून श्रोते हो आपण ऐकलेत. वाचन सर होता मदालसा कानडे यांचा. वाजून 10 झाली आहेत. अमृतधारा या कार्यक्रमामध्ये ऐकूयात रंगोत्सव याविषयी संजीव बोचरे यांचे विचार. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा या सुरेश भटांच्या ओळी आज मला आठवण्याचं कारण म्हणजे आज रंगोत्सव, रंगांचा सण, धुलीवंदन. रंगांचा उत्सव. लाल, हिरवा, पिवळा, गुलाबी, निळा सगळे रंगच रंग. सगळ्या अंगाला न्हावून घ्यावं या रंगांनी असा हा आजचा उत्सव. रंगोत्सव सर्वांनाच जास्त आवडतो. लहान मुलांना, महिलांना, तरुणांना आणि वयोवृद्धांनाही. रंगपंचमीच्या दिवशी जेव्हा सगळ्याच रंगांची उधळण होते तेव्हा आपला रोजचा चेहरा आणि कपडे बदलून जातात. सगळ्यांचेच रंगवलेले चेहरे आणि कपडे या दिवसापुरते तरी आपली नेहमीची ओळख मिटवतात आणि याच दिवशी आपण ओनली माणूस दिसतो. हा ओनली माणूस 364 दिवस दिसत नाही. जो दिसतो तो आज दिसतो. म्हणूनच निसर्गानेच तरतूद केली आहे की सगळे रंग असले तरच सृष्टी सुंदर दिसते. हिरवीगार शेतं, निळं आकाश, लाल, पिवळी, गुलाबी रंगांची फुलं मन मोहवून टाकतात. आपलं मन हरवून जातं या रंगमय सृष्टीला न्याहाळताना. खरंच रंग आहे म्हणूनच जीवन जगण्यात रस आहे, नाहीतर जीवन बेरंग झालं असतं. भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा न्याहाळताना मला रंगोत्सव जाणवतो. तिरंग्यावरचा तो केशरी, पांढरा, हिरवा रंग आणि निळ्या रंगाचं अशोक चक्र. मन प्रसन्न होतं, छाती अभिमानाने, गर्वाने फुगते आणि मग मला दिसू लागते भारताची राज्यघटना. 125 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशातल्या लोकांच्या स्वप्नांचे रंग. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य या देशातील तमाम शोषित, पीडित, वंचित समाजाच्या डोळ्यात दिसतात. नव्या आशेच्या, प्रगतीच्या स्वप्नांचे हे विविध रंग. हा रंगोत्सव. आणखी मला दिसतात हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, पारशी धर्म आणि या नानाविध धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने राहतात, नांदतात. देशाच्या विकासात, प्रगतीत, उन्नतीत वाटा उचलतात. हा रंगोत्सव विविधतेमधल्या एकतेचा. मराठी, कन्नड, तेलुगू, उर्दू, गुजराती, हिंदी, इंग्रजी, सिंधी अशा अनेक भाषा आणि या भाषा बोलणारे देशातले लोक हे राष्ट्रीय एकात्मतेच्या रंगात रंगून गेले. मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा. या ठिकाणी भारत देशाच्या निर्मितीसाठी त्याच्या नकाशात विविध रंगांनी रंग भरले ते महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर होमी भाभा, डॉक्टर अब्दुल कलाम, डॉक्टर जयंत नारळीकर, डॉक्टर रघुनाथ माशेलकर, लता मंगेशकर, मेजर ध्यानचंद, रतन टाटा, खाशाबा जाधव, मिल्खा सिंग आणि असे अनेक मान्यवर तसेच राजकीय नेते, उद्योगपती, विचारवंत, कला, क्रीडा क्षेत्रातले मान्यवर या सगळ्यांनीच भारताचा नकाशा रंगीत केला आहे. अशा या जगाच्या पाठीवरच्या सर्वांग सुंदर देशातल्या तमाम शोषित, पीडित, वंचित समाजाच्या जीवनामध्ये रंगोत्सव निर्माण करण्याचं अपूर्ण असलेलं काम आजही पूर्णत्वाला नेण्यासाठी धडपडत असलेले राजकीय, सामाजिक नेतृत्वाला बळ देण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आजही देशातल्या 65% शेतीवर अवलंबून असलेल्या समाजाच्या जीवनात अजूनही रंग भरता आला नाही. या देशातला शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर हा रोटी, कपडा आणि मकान या गरजांसाठीच संघर्ष करतो आहे. या संघर्षाला पूर्ण विराम मिळून त्याच्या जीवनामध्ये आनंदाचे, उत्साहाचे रंग निर्माण व्हावेत
या स्वप्नांच्या दिशेने आपली पावलं पडत आहेत. त्या पावलांना इच्छित ध्येय प्राप्त व्हावं. आजही आमच्या लोकसंख्येच्या 50% घटक असलेल्या महिला आणि मुलींचं सन्मानाने जगण्याचं स्वप्न अपूर्णच आहे. त्यांच्यासाठी समता अजून दूर आहे. ती जवळ आणण्यासाठी समतेचे रंग त्यांच्या जीवनामध्ये भरण्याची गरज आहे. या सगळ्या घटकांच्या जीवनामध्ये रंगोत्सव निर्माण करण्याचं काम अद्याप बाकी आहे. ते पूर्णत्वाला नेणं आहे. शेवटी संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाप्रमाणेच दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. श्रोते, आताच आपण अमृतधारा या कार्यक्रमात रंगोत्सव याविषयी संजीव बोचरे यांचे विचार ऐकलेत. वाचन स्वर होता मदालसा कानडे यांचा. अमृतधारा हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला FM बँडच्या 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून. श्रोते, सकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत अमृतधारा हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात ऐकूया सलोखा याविषयी संजीव बोचरे यांचे विचार. सलोखा हा शब्द मानवी जीवनातला अनमोल असा दागिना. सलोखा म्हणजे समन्वय. समन्वयातून, आस्थेतून, ममत्वातून एकमेकांना समजून घेणं. मानवी समाजाला हजारो वर्षांचा इतिहास आहे. गुहेत राहणारा माणूस आज चंद्रावर जाऊन राहण्याच्या तयारीत आहे. हा थक्क करणारा प्रवास माणसाने केला आहे. परिवर्तनातून, क्रांतीतून मानवी समाज आजच्या विकासाच्या अवस्थेपर्यंत पोहोचला आहे. मानवाने जागतिक स्तरावर 2 मोठी महायुद्ध अनुभवली आहे. हिरोशिमा आणि नागासाकी या 2 शहरांवर टाकलेल्या बॉम्बचे दुष्परिणाम पाहिले आहेत. प्रचंड मोठा नरसंहार अनुभवला आहे आणि छोटी मोठी युद्ध तर अनुभवली आहेत, पाहिली आहेत. त्यामुळे आम्हाला युद्ध नको, बुद्ध हवा आहे, शांतता हवी आहे. असं असताना सुद्धा मानवी समाज दिवसेंदिवस प्रगती करतो आहे. युद्धाच्या दुःखाच्या जखमा विसरून मानवी समाज विकासाच्या दिशेनं मार्गक्रमण करतो आहे. पण या प्रगतीच्या वाटचालीत माणसातलं माणूसपण टिकून राहणं आवश्यक आहे. व्यक्तीच्या जीवनामध्ये पदोपदी संघर्षाचे प्रसंग निर्माण होतात. अशावेळी कधी 2 पावलं पुढे तर कधी 2 पावलं मागे जावं लागतं. तडजोड करावी लागते. ही लवचिकता आपल्या वागण्या बोलण्यात असल्याशिवाय जीवनातला आपला प्रवास सरळ आणि सुखकर होत नाही. प्रत्येकच वादाच्या प्रसंगी तलवार काढली तर प्रश्न सुटतीलच असं नाही. अशावेळी सलोख्याची भूमिका तारक ठरते. जसं व्यक्तीच्या जीवनात हे प्रसंग येतात तसेच प्रसंग समाजाच्या, राष्ट्राच्या वाटचालीत येत राहतात. अशा प्रसंगी चर्चा, समन्वय यातून मोठमोठी संकटं टळतात. या जगात तलवारीने जेवढी युद्ध झाली नाही त्यापेक्षा अधिक युद्ध जिभेमुळे झाली आहे. त्यामुळे एक चांगला सुविचार निर्माण झाला. ज्याने जीभ जिंकली त्याने जग जिंकलं असं म्हणतात ते खरंच आहे. जगातल्या सगळ्या धर्माची, तत्वज्ञानाची निर्मिती ही मानव समाज जीवन सुखकर, आनंदी व्हावं यासाठीच झाली आहे. परंतु तरीसुद्धा स्वार्थाने, सत्तांतपणे केलेल्या कृतीमुळे शांततामय सहजीवनात अडचणी निर्माण होतात. मानवी जीवनात संघर्ष उभे राहतात. अशा प्रसंगी सलोखा हा शब्द महत्वाची भूमिका बजावतो. आपल्या जीवनातलं कुटुंब हा पहिला आणि महत्वाचा घटक. कुटुंबातले सदस्य नात्याच्या एका रेशीम धाग्यांनी एकत्र गुंफलेले असतात. तरीसुद्धा सासू सुनेचे, बहीण भावाचे, पती पत्नीचे वाद होतात. अशावेळी कुणीतरी थांबणं महत्वाचं असतं. माघार घेणं म्हणजे पराभव स्वीकारणं नव्हे तर नातं जपण्यासाठी उचललेलं ते पाऊल असतं. एकत्र कुटुंब पद्धती आमचा वारसा होता. आजी आजोबा, काका काकू, भावंड असे सगळे एकत्र राहत. आज दुसऱ्या बाजूला मोठमोठ्या पॅकेजवर मल्टीनॅशनल कंपनीत काम करणारे पती पत्नी लग्नानंतर 2 महिन्यात विभक्त झालेले दिसतात. अशीही उदाहरणं आपल्याला दिसून येत आहेत. का? असं का होतं? असे प्रश्न मनापुढे उभे राहतात. म्हणजेच खूप पैसे असले म्हणजे आपण सुखी राहू, खूप शिकलो म्हणून आपण सुखी राहू, तर नाही. समन्वयाचा, सलोख्याचा अभाव असेल तर सगळं असूनही बाकी शून्यच राहणार. त्यामुळे सलोख्याची भूमिका प्रत्येक व्यक्तीसाठी, राष्ट्रासाठी, समाजासाठी आवश्यक आहे. आता हेच बघा ना, रशिया युक्रेन युद्ध.
युद्ध 2 राष्ट्रांमधलं, पण सगळ्या जगावर गंभीर परिणाम. बऱ्याच युरोपियन राष्ट्र त्यांनी प्रत्यक्ष युक्रेनच्या बाजूने भाग घेतला नाही तर 3ऱ्या महायुद्धाचा भडका उडायला कितीसा वेळ लागला असता. म्हणजेच माणसाने केलेली प्रगती, विकास या सगळ्या गोष्टी अविचाराने एका क्षणात नष्ट होऊ शकतात. म्हणूनच मला सलोखा या शब्दाचं महत्त्व आणि आवश्यकता खूप गरजेची वाटते. सलोखा याविषयी संजीव बोचरे यांचे विचार श्रोते हो आपण ऐकलेत. वाचक स्वर होता मदालसा कानडे यांचा. अमृतधारा हा कार्यक्रम आपण ऐकलात. 6:10 झाली आहेत. आता ऐकूया अमृतधारा या कार्यक्रमात भक्ती याविषयी संजीव बोचरे यांचे विचार. भक्ती हा शब्द उच्चारल्यानंतर तनामनामध्ये आनंदाच्या लहरी निर्माण होतात. भक्ती म्हटलं की पंढरपूरच्या वारीला निघालेला वारकरी दिसू लागतो. हाती टाळ, मृदंग आणि मुखी हरिनामाचा जप इतकी प्रचंड शक्ती या भक्तीत आहे की माणूस नेहमीच्या जगण्यातले ताणतणाव, दुःख विसरतो. संतांनी सामान्य माणसाला कीर्तनातून, अभंगातून, भजनातून प्रबोधन तर केलंच, त्याबरोबर जगण्याचं बळ दिलं. छोट्या छोट्या अभंगातून जगावं कसं ते शिकवलं आणि आजही हे संत विचार टिकून आहेत. मराठवाडा दैनिकाचे संपादक अनंत भालेराव यांनी 18 नोव्हेंबर 1989 कावड या सदरात लिहिलेला निंदकाचे घर असावे शेजारी हा लेख आठवला. अनंत भालेराव लिहितात, एखाद्या सुभाषिताप्रमाणे लोकप्रिय असलेल्या तुकोबांच्या अभंगाचा हा चरण वाटतो तितका सरळ सोपा नाही. निंदा करणाऱ्याचं घर आपल्या शेजारी असावं, असलं पाहिजे. निंदेमुळे आपल्याला आपल्या चुका कळून येतात, आत्मनिरीक्षणाची संधी मिळते आणि आपल्या आयुष्याचा प्रवास धोपट मार्गाने होऊ लागतो. हा झाला सरळ अर्थ. तुकोबा म्हणतात की निंदक शेजारी असावा, अर्थात आपल्या घरात नसावा. इथे अकबर आणि बिरबल यांची जी तमाम जावयांना सुळावर चढवण्याची प्रसिद्ध गोष्ट आठवते. बिरबलाने अकबराला शेवटी याची जाणीव करून दिली की तुम्ही आणि मी देखील कुणाचे तरी जावई आहोत. तमाम जावयांना सुळावर देण्याचं ठरलं तर आपण दोघांनाही सुळावर जावंच लागेल. या गोष्टीतल्या जावयाप्रमाणे आपल्या शेजाऱ्या इतकंच आपण कुणाचे तरी शेजारी असतो. त्यामुळे निंदेच्या आरोपातून ना आपला शेजारी सुटतो ना आपण सारेच एकमेकांचे निंदक असतो. संत तुकाराम महाराजांच्या अभंगातला चरणाचा खरा अर्थ मला अनंत भालेरावांचा हा लेख वाचल्यानंतर उमगला. त्या अगोदर मी माझ्या शेजाऱ्यालाच निंदक समजायचो, पण नव्हे मी सुद्धा शेजाऱ्याचा निंदक असू शकतो. सगळे संत आणि वारकरी संप्रदायाबद्दल मला प्रचंड आदर आहे. त्याचं कारण असं की जात-पात विरहित समतावादी असा हा वारकरी संप्रदाय आहे. उच्च नीचतेचा भेदभाव नाही. सगळेच विठ्ठल रुक्मिणीचे भक्त. विठ्ठल विठ्ठल असं नाम उच्चारल्यानंतर 10 हत्तींचं बळ निर्माण होतं. सगळी दुःख दूर होतात. पुन्हा ही भक्ती डोळस आहे, सत्कर्माची आस निर्माण करणारी आहे. संत तुकारामांच्या एका विख्यात अभंगाची आठवण होते. ते म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. कष्टकरी गोरगरीब समाजासाठी जो काम करतो तोच खरा देव, अशी वस्तुनिष्ठ मांडणी ते करतात. मला असं वाटतं की समाजाच्या, राष्ट्राच्या कल्याणासाठी तल्लीन होऊन केलेलं कार्य म्हणजे भक्ती. एखादा शास्त्रज्ञ तल्लीन होऊन परिश्रमपूर्वक काही संशोधन करतो, त्यातून समाजाचं आणि त्याचंही भलंच होतं. या ठिकाणी मला स्वामी विवेकानंदांच्या वाक्याचा उल्लेख करावासा वाटतो. ते म्हणतात, गीतेच्या अध्ययनापेक्षा फुटबॉल खेळून तुम्ही स्वर्गाच्या अधिक निकट जाऊ शकाल. हे धाडसाचे शब्द आहेत, पण तुमच्यावर माझं प्रेम असल्याने मी हे तुम्हाला सांगितलं आहे. भारतीय समाजाच्या उद्धारासाठी विवेकानंदांनी केलेलं मार्गदर्शन आजही लाख मोलाचं आहे. महाराष्ट्राची संत परंपरा मोठी आहे. संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत बहिणाबाई, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा या सर्व संतांनी कर्माची शिकवण दिली. संत परंपरेने महाराष्ट्रात वैचारिक भूमिका घेतली. परकीय आक्रमक, जुलमी सत्ताधीश यांच्यापासून सुटका होण्यासाठी स्वराज्याची आवश्यकता प्रतिपादित केली.
छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या हिंदवी स्वराज्यासाठी सुपीक जमीन तयार केली. परिणामी जगाच्या इतिहासात पहिल्यांदा रयतेचं राज्य निर्माण झालं. हे म्हणजे भक्तीतून संतांनी समाजामध्ये शक्ती निर्माण केल्याचं ऐतिहासिक उदाहरण आहे. अमृतधारा या कार्यक्रमात भक्ती याविषयी संजीव बोचरे यांचे विचार आपण ऐकलेत. वाचनस्वर होता मदालसा कानडे यांचा.